करू फेरफटका या दुर्गप्रेमी ग्रुपच्या माध्यमातून आज हा सगळा ग्रुप हडसर किल्ल्याच्या जवळपास आलेला आहे। मागच्या काही कालावधीपूर्वी तो जुन्नर किल्ल्यावरती गेला होता। मागील 2 वर्षापासून या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गडकोटांना भेट देण्याचं काम चालू आहे। परंतु मागील काही कालखंडामध्ये या ठिकाणी मात्र आमचे सहकारी असणारे रमेश खरमाळे यांच्या माध्यमातून जुन्नर किल्ला असेल तर जुन्नर किल्ल्यावरती स्वच्छता अभियान राबवण्यात आलं, दुर्ग वाचन करण्यात आलं, दुर्गाची पाहणी करण्यात आली आणि आज मात्र हे लोक या ठिकाणी हडसर किल्ल्यावरती आलेत। या ठिकाणी देखील आज दुर्ग वाचन होणार आहे, दुर्गाचं पाहणं होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दुर्गाचं या ठिकाणी स्वच्छता अभियान त्यांच्या माध्यमातून राबवलं जाणार आहे। हे सर्व होत असताना ही मंडळी नगर आणि पुणे जिल्ह्यातनं खरं तर एकत्र आली आणि त्यानंतर उस्मानाबाद असेल, रत्नागिरी असेल, सोलापूर असेल, परभणी असेल या अनेक जिल्ह्यातनं एकत्रित येऊन विविध क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी येऊन आज मात्र जुन्नर तालुक्यातील या हडसर किल्ल्याची साफसफाई करणार आहेत। पाहूयात आपण याची सुरुवात होत असताना सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी एक प्रतिज्ञा घेतली जाते आणि प्रतिज्ञेनंतर मात्र सगळा वॉक केला जाणार आहे आणि गडावरती गेल्यानंतर स्वच्छता अभियान केलं जाणार आहे। आपण त्याची पुढे माहिती देणार आहोत। मंगलमय प्रसंगी आणि मंगलमय दिवशी आपण ह्या हडसर किल्ल्याची चढाई करणार आहोत, त्यासाठी सर्वांना शुभेच्छा। फक्त गड आपण सर करत असताना आपण कुठल्याही झाडांना इजा करणार नाही आहोत, कुठेही कचरा करणार नाही। प्लास्टिकचा कचरा असेल तो कचरा आपण एका जागी जमा करणार आहोत, कोणाशीही वैयक्तिक भांडण करणार नाही अशी आपण प्रतिज्ञा घेणार आहोत। मी माझ्या सर्व विचारात निसर्गाला आणि आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य देईन। फेरफटका मारत असताना कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिगत लाभाची अपेक्षा धरणार नाही। सर्वांबरोबर बंधुभावाने राहीन आणि जातीपातीचा विचार न करता सर्वांच्या भल्यासाठी झटेल। कुणाशी व्यक्तिगत भांडण करणार नाही। फेरफटका परिवाराची उद्दिष्टे नेहमी नजरेसमोर ठेवीन आणि निखळ आनंद देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीन। परिवाराच्या उद्दिष्टांशी विसंगत ठरेल असे कोणतेही कृत्य माझ्याकडून घडणार नाही। जय हो, जय हो, जय हो। ही पेठेची वाट सर्वांना माहित पाहिजे। याच्यावर जाण्याचे 3 मार्ग आहेत। एक खिळ्याची वाट, साधारणतः 1 वर्षापूर्वी पर्यटक अडकले होते, त्याच्या माध्यमातून सर्वांना माहित झाली आहे। किल्ल्याच्या उत्तरेला आणि पूर्वेचा किनारा म्हणजे उत्तर आणि पूर्वेचा जो किनारा आहे त्या ठिकाणी खिळ्याची वाट आहे। दुसरी वाट म्हणजे आपल्याला पश्चिम वाट, हडसर गावातून जर या गळीतून जर वर यायचं असेल तर दुसरी वाट आहे आणि तिसरी जी वाट आहे मेन गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग असेल तर आपल्या सामनीचा हा पश्चिम मार्ग आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी असंख्य प्रकारच्या अशा विविध अशा औषधिक वनस्पती आपल्याला इथे मिळत असतात। जय राजा शिव छत्रपतींचा जय मंगलमय हो। जय राजा शिव छत्रपतींचा जय मंगलमय हो। श्री शिव छत्रपती जय हो, श्री शिव छत्रपती जय हो। बसाय दानातले मनोरथ माय भूमीचे मूक मनोगत। बसाय दानातले मनोरथ माय भूमीचे मूक मनोगत। विश्व शांतीचे शिव हे शाश्वत समूर्त वाङ्मय हो। श्री शिव छत्रपती जय हो, श्री शिव छत्रपती जय हो। स्वराज सुख कर मुक्त धरेवर सुराज करती शिवराजेश्वर। स्वराज सुख कर मुक्त धरेवर सुराज करती शिवराजेश्वर। प्रतिरोधाचा लय हो, सत्वर जन भाग्योदय हो।
श्री शिव छत्रपती जय हो, श्री शिव छत्रपती जय हो. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, मातीच्या घागरी. भीमतडीच्या तटानाया, तटानाया, तटानाया. भीमतडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा,